भाजपाचा कचऱ्यातून उठून प्रवक्ता एक बोलला, आज उद्धव साहेबांनी दसरा मेळावा रद्द करून ऑनलाईन मेळावा घेण्यात यावा आणि ती खर्च पूरग्रस्तांना द्यावा. अरे केशव उपाध्याय, अरे उद्धव साहेबांनी काय करायचं तू शिकवू नको. पहिलं तुमच्या बापाला विचारा जाऊन. अरे सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री तुमचा आहे, केंद्रात पंतप्रधान तुमचा आहे, देशात सत्ता तुमची असताना तुम्ही उद्धव साहेबांकडे कशाला भीक मागायला येता. केशव उपाध्याय, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्र्याला सांगा की शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ करा. अहो ही तुम्हाला जमत नाही, शेतकऱ्याला मदत करायला तुम्हाला जमत नाही, मग तुम्ही सरकारमध्ये काय उपडाला बसलात का. आमचा तुम्हाला थेट प्रश्न आहे. अहो तुम्हाला जर एवढा पुळका आलाय ना, तुम्ही एवढं जर आता भाजपची बाजू मांडताय ना, तर लक्षात ठेवा बिहारमध्ये निवडणूक चालू आहे. त्या निवडणुकीमध्ये हजारो लाखो करोड खर्च व्हायला लागलेत. अहो त्या ठिकाणी गरज नसताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहारच्या आमच्या महिला भगिनींना फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. 1,40,00,000 महिलांच्या खात्यावरती तुम्ही महिन्याला 10,000 रुपये द्यायला लागला. ही तुमच्या बापाच्या घरची पेंड आहे काय. कुठून आणला पैसा तुम्ही, कुठं दरोडा टाकला ती पैसे वाटायला. माझे तुम्हाला थेट आव्हान आहे, तात्काळ पंतप्रधानाला सांगा, देवेंद्र फडणवीसाला सांगा, ही सगळं तिथलं बंद करा, खर्च बंद करा आणि ती खर्च वाचवा. आणि तिथली निवडणूक जी आहे ना, ती निवडणूक ऑनलाईन घ्या निवडणूक ऑनलाईन, आणि ती पैसा महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना द्या, ही तुम्ही मागणी करा. उठलं का सुटलं. आपण उद्धव साहेबांवर बोलताय. अहो तुम्ही कचऱ्यामध्ये पडलेला आहात, तुम्हाला भाजपनं आळं मारले. केशव उपाध्याय, भाजपनं तुम्हाला आळं मारलंय, तुमची लायकी नाही आता बोलायची. अहो तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उद्धव साहेबांवर बोलल्यानंतर केशव उपाध्याय भाजपवाली तुम्हाला तुकडा टाकतील, भाजपवाली काहीतरी पानं पुसतील, भाजपवाली काहीतरी देतील, पण ह्या भरमात तुम्ही राहू नका केशव उपाध्याय. अहो भाजपवाल्यांनीच तुमचा पदर फाडलाय, टरा फाडलाय. तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही उपाशीच मरणार. तुम्ही भाजप वाढवण्यासाठी जीवाचं रान केलंय, ती तुम्हाला आता पश्चाताप करायची वेळ आलेली आहे, पश्चाताप करायची. आणि माझे अजून एक तुम्हाला सांगणं आहे. अहो